नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 11 सांकेतिक भाषा उपघटक 2 अंक व्यवसाय 2 प्रश्न 1 एका सांकेतिक भाषेत 1 साठी 3 2 साठी 5 व 4 साठी 6 असा वापर केला तर त्याच लिपीनुसार 1 गुणिले 4 बरोबर किती। मित्रांनो प्रश्न सोपा आहे। 1 साठी आपल्याला 3 म्हटलंय म्हणजे 1 च्या खाली मी 3 लिहून घेतो। 1 साठी आपल्याला 3 हा अंक वापरायचा। त्यानंतर 2 साठी आपण 5 हा अंक वापरणार आहोत। त्यानंतर 4 साठी 6 या अंकाचा आपण वापर करणार आहोत। मग आता आपल्याला विचारलं याच लिपीनुसार 1 गुणिले 4 बरोबर किती। विद्यार्थी मित्रांनो 1 गुणिले 4 आता 1 साठी आपण 3 वापरलाय गुणिले 4 साठी आपण 6 चा वापर केला म्हणजे यांचा आपण करणार गुणाकार। 3 गुणिले 6 3 सख 18 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 18। प्रश्न नंबर 2 एका सांकेतिक भाषेत खालील प्रमाणे संख्या लिहितात। 7 बरोबर 56 5 बरोबर 30 3 बरोबर 12 तर 4 ही संख्या कशी लिहाल। विद्यार्थी मित्रांनो 7 बरोबर 56 म्हटलंय म्हणजे 7 साठी 56। त्यानंतर 5 साठी 30 5 बरोबर 30 त्यानंतर 3 साठी 12 तर 4 साठी किती। आता मित्रांनो हे कसं आलंय तर या ठिकाणी आपण बघू शकतो 7 वरून 56 कसे आले तर मित्रांनो 7 ने 8 ला गुणलं 7 गुणिले 8 म्हणजे या ठिकाणी गुणिले 8। त्यानंतर 5 ने हे 5 वरून 30 कसे आले मित्रांनो 5 ने 6 ला गुणलं म्हणजे एक अंक पुढचा बघा 7 च्या पुढे 8 5 च्या पुढे 6 म्हणजे 5 गुणिले जर आपण 6 केलं बघा या ठिकाणी 7 गुणिले 8 7 8 56 5 गुणिले 6 5 सख 30 मग 3 च्या पुढचा अंक आहे 4 म्हणजे गुणिले 4 3 गुणिले 4 3 चौक 12 मग 4 च्या पुढचा अंक कोणता आहे 5 4 गुणिले 5 4 पंचे 20 म्हणजे मित्रांनो 4 साठी आपण 4 ही संख्या कशी लिहिणार तर 20 अशी लिहिणार म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 20। प्रश्न नंबर 3 एका सांकेतिक भाषेत 82 म्हणजे 6 94 म्हणजे 5 तर 65 म्हणजे किती। विद्यार्थी मित्रांनो 82 वरून 6 कसे आले त्यानंतर 94 म्हणजे 5 तर 65 म्हणजे काय। तर मित्रांनो 8तून 2 गेले 6 राहिले 9तून 4 गेले 5 राहिले मग या ठिकाणी 6तून 5 गेले खाली उरला 1 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1। प्रश्न नंबर 4 एका सांकेतिक भाषेत 35 बरोबर 15 22 बरोबर 4 45 बरोबर 20 तर 79 बरोबर किती। मित्रांनो 35 वरून आले 15 22 वरून 4 45 म्हणजे 20 तर 79 म्हणजे किती। आता मित्रांनो हे कसं आलंय तर या ठिकाणी 3 चा आणि 5 चा गुणाकार करा 3 5 15 2 2 4 4 4 पंचे 20 आणि 7 9 63। मित्रांनो समजलं असेल या ठिकाणी 3 गुणिले 5 2 गुणिले 2 4 गुणिले 5 आणि 7 गुणिले 9 7 9 63 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 63। प्रश्न नंबर 5 एका सांकेतिक भाषेत 2 बरोबर 4 6 बरोबर 8 10 बरोबर 12 तर 16 बरोबर किती। मित्रांनो फक्त आपण या ठिकाणी बघू शकतो 2 बरोबर 4 म्हणजे या ठिकाणी 2 मध्ये 2 मिळवले 6 बरोबर 8 6 मध्ये 2 मिळवले 10 बरोबर 12 10 मध्ये 2 मिळवले मग आता 16 म्हणजे काय तर 16 मध्ये 2 मिळवणार 16 अधिक 2 18 म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 18। मित्रांनो 2 बरोबर 4 कसं आलं तर या ठिकाणी अधिक 2 केले 6 बरोबर 8 कसे आले अधिक 2 केले 10 बरोबर 12 कसे आले मग 16 वरून 18 कसे आले तर मित्रांनो फक्त अधिक 2 अधिक 2 आणि या ठिकाणी अधिक 2 म्हणजे मिळाले 18। पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 6 एका सांकेतिक भाषेत अंक खालील प्रमाणे चिन्हांनी दर्शवतात। मित्रांनो अंक आणि चिन्ह म्हणजे 5 साठी फुली 6 साठी वर्तुळ 7 साठी त्रिकोण याप्रमाणे तर त्या सांकेतिक भाषेत 728 ही संख्या कशी लिहाल। मित्रांनो 728 आता 7 साठी काय आहे तर या ठिकाणी त्रिकोण त्यानंतर 2 साठी आहे भरलेला गोल आणि 8 साठी आहे चौकोन
म्हणजे त्रिकोण, भरलेला गोल आणि चौकोन. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्रिकोण, भरलेला गोल, चौकोन. प्रश्न नंबर 7, एका सांकेतिक लिपीत अंकांसाठी खाली दर्शविल्याप्रमाणे चिन्हे वापरली आहेत. यावरून 8 बरोबर त्रिकोण आणि 3 बरोबर भरलेला चौकोन, तर भरलेला चौकोन गुणिले त्रिकोण बरोबर किती? मित्रांनो, 8 बरोबर त्रिकोण हे लक्षात असू द्या. 8 बरोबर त्रिकोण आणि 3 बरोबर आहे भरलेला गोल, भरलेला चौकोन. तर आपल्याला विचारलंय भरलेला चौकोन गुणिले त्रिकोण. तर आता भरलेल्या चौकोनासाठी आहे मित्रांनो 3 आणि गुणिले त्रिकोणासाठी आहे 8. म्हणजे या ठिकाणी यांचा गुणाकार 3 8 24. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8, एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर चौकोन, 4 बरोबर भरलेला त्रिकोण आणि 7 बरोबर वर्तुळ. तर भरलेला त्रिकोण गुणिले चौकोन वजा वर्तुळ बरोबर किती? आता मित्रांनो, या ठिकाणी 5 बरोबर म्हटलंय चौकोन, 4 बरोबर भरलेला त्रिकोण आणि 7 बरोबर आहे वर्तुळ. तर आपल्याला विचारले भरलेला त्रिकोण गुणिले चौकोन वजा वर्तुळ. आता मित्रांनो, त्रिकोणासाठी आपण घेणार 4, त्यानंतर गुणिले चौकोनासाठी घेणार आपण 5 आणि वजा वर्तुळासाठी 7. मित्रांनो, या ठिकाणी अगोदर होणार गुणाकार 4 पंचे 20 आणि या ठिकाणी वजा 7. मग 20 मधून 7 गेले मित्रांनो, बाकी उरली या ठिकाणी 13. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13. उपघटक 2 अंक व्यवसाय 2 या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.